चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. श्रावण मासानिमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण व शिव महापुराण कथा उत्साहात संपन्न. राधाकृष्ण नगर येथील जायचा मारुती मंदिरामध्ये श्रावण मासानिमित्त भीमाशंकर शिवलिंग मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य ज्ञानेश्वरी पारायण व शिव महापुराण कथा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. जायचा मारुती मंदिर, राधाकृष्ण नगर, सातपूर येथे आयोजित या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन आणि शिव महापुराण कथेचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या सोहळ्यात शिवपुराण कथाकार ह.ब.प. वैशालीताई सोनवणे यांनी शिव महापुराण कथेचे निरूपण केले. तसेच विविध मान्यवर, कीर्तनकार, संगीत विशारद व भजनी मंडळांनी आपल्या भक्तिमय सादरीकरणातून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कलश पूजन, प्रतिमा पूजन, वीणा पूजन, साहित्य पूजन व मान्यवरांच्या हस्ते बंद पूजन करण्यात आले. त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन तसेच शिवकथा असा विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश होता. या प्रसंगी परिसरातील भाविक, महिला, भजनी मंडळे, वारकरी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात आध्यात्मिक संसार, एकोपा आणि भक्तिमय वृद्धिंगत होण्यास मदत झाली. या सोहळ्याचे आयोजन जायचा मारुती महिला भजनी मंडळ व मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जायचा मारुती मंडळाचे अध्यक्ष पोपटराव नाना जेजुरकर, सुरेश भाबड, दिलीप निमसे, क्रांती पालवे, भगवान गरुडसर, शिवनाथ साळवे, विजय निकम, गोरख मंडळ, संजय लोंढे, अण्णा माळी, संजय निकम, बन्सीलाल बाविस्कर, पांडुरंग बाविस्कर, गोकुळ कटारे, लक्ष्मण पाटील निकुंबे, अशोक पाटील, भागवत देवरे, सुरेश पाटील, ज्ञानेश्वर कचवे, सरोदे सर, रुपेश साताळकर, आकाश साताळकर, उदय बोरसे, संजय पगार, राजेंद्र पवार, बेलदार सर, शशी मगर, दिनकर पाटील, निवृत्ती मोहन अंबुसकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. जायचा मारुती मंदिर येथे गेल्या शनिवारी म्हणजे 15/8/2026 पासून आजपर्यंत सलग शिवमहापुराण कथा व कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम झालेला आणि भाविकांनी खूप याचा लाभ घेतला. त्याबद्दल प्रथम सर्व भाविकांचे धन्यवाद. आणि मागच्या शनिवारी म्हणजे 15/8 रोजी सकाळी 8 वाजता कलश पूजन, प्रतिमा पूजन, वीणा पूजन, साहित्य पूजन, ग्रंथपूजन हे सर्व मान्यवरांच्या हस्ते झालं. आणि ज्ञानेश्वरी पारायण रोज दुपारी 11 ते 3 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरी पारायण असायचं 11 ते 3 आणि हरिपाठ सायंकाळी 5 ते 6 असायचा. आणि त्याच्यानंतर शिवकथा असायची. शिवकथा रात्री 8 ते 11पर्यंत असायची. आणि शिवकथेला ह.ब.प. वैष्णवीताई सोनवणे यांनी इतकी छान शिवपुराण कथा सांगितली तर आम्हाला श्रवण करायला मिळेल त्यांच्याकडून का अक्षरशः इतके भाविक मंत्रमुग्ध होऊन गेले होते का 8 दिवस कसे गेले हेच कळलं नाही. आणि आज ही सांगताय. आणि त्यानंतर आम्ही गुरुवारी 20/8/26 रोजी शालिनीताई इंदोरीकर यांचं कीर्तन ठेवलं होतं संध्याकाळी 9 ते 11पर्यंत. त्यानंतर 11 तारखेला 21 तारखेला ह.ब.प. अमोल महाराज बडाक यांचे कीर्तन होते. आणि त्यानंतर आज काल्याचं कीर्तन असल्यामुळे काल्याचे कीर्तन प्रभाकर ह.ब.प. प्रभाकर महाराज सोलकर यांचं आज सकाळी कीर्तन होतं. काल्याच्या कीर्तनामध्ये आज सकाळी दिंडीचा दहीहंडीचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये काल भव्य अशी मिरवणूक काढली. आणि आज महाप्रसाद 12 ते 2 या वेळेत महाप्रसाद ठेवलेला होता. महाप्रसादाचा भाविकांनी भरपूर आनंद घेतला. आणि या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित राहिले व भक्त उपस्थित राहिले, भाविक उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्वांचे जायचा मारुती मंडळाच्या तर्फे खूप खूप धन्यवाद मानतो. जय हरी. सगळ्यांना रामकृष्ण हरी.
आमच्या जाईच्या मारुती मंदिर राधाकृष्ण नगर इथे जाईच्या मारुती मंदिर हे साक्षात म्हणजे एक परमात्मा जागतिक असं परमात्म्याचं मंदिर आहे. आमचं एकदम छोटंसं असं मंदिर होतं. त्यापासनं आमच्या मंडळाचे अध्यक्ष पोपटराव नाना जेजूरकर यांनी एकदम छोट्यामधनं छोटं आमच्या जाईच्या मारुती मित्रमंडळ यांच्या सगळ्या याच्याने कष्टाने जे आमच्या मंदिरामध्ये छोटे छोटे कार्यक्रम होत होते. त्यानंतर 4 वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण व त्यानंतर आम्ही सप्ताह नानांच्या मार्गदर्शनाखाली व जाईच्या मारुती मंदिराच्या सगळ्या मित्रमंडळांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 4 वर्षापासून छोटं करत आज आमचा हा सप्ताह ह्या वर्षी भीमाशंकर वर्धापन दिनानिमित्त खूप मोठ्या उत्साहाने पार पडला. आणि खूप आम्हाला म्हणजे आज 7वा दिवस आहे. खूप आम्हाला म्हणजे वाईट वाटतं का आजपासून आमच्या मंदिरामध्ये हा कार्यक्रम थांबला तर आम्हाला करमणार नाही. इतकं म्हणजे 8 दिवसापासून आमच्या या राधाकृष्ण परिसरात अशोकनगर हा एरियामध्ये दणदणीत असा शिवमहापुराणाची कथा आमच्या हरिभक्त वैष्णवीताई सोनवणे यांनी खूप म्हणजे खूप आमच्या अपेक्षाच्याही बाहेर छान असा कार्यक्रम केलेला आहे. आणि आमच्या एकदम छोटं एक वैष्णवीताईला एक हे म्हणून करायचं होतं का बा पहिल्याच वेळेस त्यांनी हा शिव महापुराण कथेचं आयोजन केलं होतं. काका आमच्या नानांना सांगितलं का मंडळाच्या सगळ्यांना सांगितलं का आपण वैष्णवला एक वेळेस आपल्या मंदिरामधनं सुरुवात करू. तर वैष्णवी ताईने असं शिवमहापुराण केलं का असं वाटणारच नाही का तिने हा पहिलाच वेळेस तिने शिवमहापुराणची कथा आम्हाला महाराजांनी सांगितली. पण त्याबद्दल 3 दिवसाचा कीर्तन सोहळा पण होता. आणि आमच्या मंडळाने जे अनमोल सगळ्यांनी सहकार्य केलं. आमची अशी इच्छा आहे आजच्या कीर्तनामध्ये बाबांनी सांगितलं सूर्यचंद्र तारे असतील तोपर्यंत हा सप्ताह हा देवाचा कार्यक्रम जोराने चालायला पाहिजे. आमच्याकडनं आमच्या परिसरातले जेवढे नागरिक आहेत त्यांच्याकडनं जेवढं सहकार्य करता येईल ते आम्ही पूर्णपणे करून अजून याच्या प्रयत्न कसं उत्कृष्ट होईल असं नानांना सांगून आणि सगळ्यांना सांगून आम्ही आमचे त्यांच्याकडे मत मांडले म्हणजे आमची इच्छा पूर्ण होतेच. का नाना आपण करू असं करू काय करू बा. तर नाना कधी आम्हाला म्हणत नाही. आणि असो ज्याच्या इच्छाशक्तीप्रमाणे जे काही दान देता येईल द्या नाही तर नका देऊ. मी सगळं सहकार्य करेल फक्त तुम्ही कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवा असे आमच्या नानांचे विचार आहेत. त्यासाठी आम्ही जेवपर्यंत राहील आमच्या परिसरामध्ये एक छोट्या मंदिरापासून आम्ही आता 25 ते 30 वर्षापासून इथं राहतोय. छोटे कार्यक्रम करत आलो. कधी आमच्या कार्यक्रमाला म्हणजे असं नाही वाढता कार्यक्रम होतोय. प्रत्येक वर्षी वेगळे नियोजन करून आमचा कार्यक्रम हा खूप मोठ्या आनंदाने पार पडतोय. तसंच आम्ही आता पुढे पण तसं नानांना सहकार्य म्हणजे नानांच्या सहकार्यातनं जो कार्यक्रम होतोय सगळ्यांचं आमच्या नानांनी म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने दरवर्षी आपण हा मंडप काढायचा टाकायचा. पण ह्या मोठ्या सहकार्याने आम्ही आता डायरेक्ट हा डेमो म्हणजे कुत्र्यांचा शेड कायमस्वरूपी आपला श्रावण महिना हा पावसाळ्यात आपला सप्ताह येण्यामुळे हे प्रत्येक वर्षाला आपल्याला हा प्रॉब्लेम येईल. त्यामुळे नानांनी आणि सगळ्यांनी एक विचार केला की आपण हे शेड कायमचं मंदिराला टाकू. तर आज ह्या वर्षी हा खूप मोठा खर्च करून हा शेडचं पण काम झालेलं आहे. आणि मागच्या वर्षीचा पण सप्ताह एकदम दणदणीत झाला. ह्या वर्षी पण झाला आणि अजून असाच सप्ताह आम्ही दरवर्षी करू. थोडं सांगतो.